नमस्कार. महाडीबीटी पोर्टल वापरणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. अनुदानाच्या पेमेंटच्या पद्धतीमध्ये एक मोठा बदल होणार आहे आणि आज आपण याच बदलाविषयी सविस्तरपणे बोलणार आहोत. तुम्ही पण महाडीबीटी पोर्टलवरून मिळणाऱ्या तुमच्या कृषी अनुदानाची वाट बघताय का? अहो, बरेच शेतकरी सध्या याच प्रतीक्षेत आहेत. जर तुम्ही पण त्यापैकीच एक असाल तर मग पुढे जे काही सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका. हो, अगदी बरोबर. आता हे जे अनुदान वाटप केलं जातं ना, त्याच्या नियमांमध्ये एक खूप मोठा बदल झालाय आणि याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर होणार आहे. बरं, तर मग नेमका काय आहे हा बदल? चला जरा सविस्तरपणे पाहूया. शासनाने एक नवीन GR काढला आहे, एक नवीन निर्देश दिलाय आणि यामुळे पेमेंटची सगळी सिस्टीमच बदलणार आहे. म्हणजे बघा, आतापर्यंत पेमेंटसाठी थोडेफार पर्याय उपलब्ध होते, पण आता ती सोय एका ठराविक तारखेनंतर बंद होणार आहे आणि त्यानंतर फक्त फक्त एकच पद्धत वापरली जाईल जी सगळ्यांसाठी कंपल्सरी म्हणजे बंधनकारक असेल. आणि ती तारीख कोणती? तर ती आहे 1 एप्रिल 2026. ही तारीख अगदी डोक्यात फिट करून ठेवा, कारण या तारखेपासूनच ही नवीन पद्धत सगळ्यांसाठी लागू होणार आहे. ठीक आहे, तारीख कळली. पण आता जुन्या पद्धतीत आणि ह्या नवीन पद्धतीत नेमका फरक तरी काय आहे? हे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चला दोन्हींची तुलना करून बघूया. हे बघा, फरक अगदी सरळ आहे. 1 एप्रिल 2026च्या आधी काय व्हायचं, तर पेमेंट तुमच्या बँक खात्यात म्हणजे अकाउंट बेस्ड पद्धतीने किंवा मग तुमच्या आधार लिंक्ड खात्यात म्हणजे आधार बेस्ड पद्धतीने दोन्ही प्रकारे होऊ शकत होतं. पण 1 एप्रिल 2026 नंतर असं होणार नाही. तेव्हा फक्त आणि फक्त एकच मार्ग असेल, तो म्हणजे आधार बेस्ड पेमेंटचा. आता आधार बेस्ड पेमेंट असं आपण सारखं म्हणतोय, पण अनेकांना प्रश्न पडला असेल की हे नक्की आहे तरी काय? काळजी करू नका. चला एकदम सोप्या शब्दात समजून घेऊ की ही सिस्टम नक्की काम कशी करते आणि पैसे तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात. तर आधार बेस्ड पेमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. पैसे थेट त्याच बँक अकाउंटमध्ये जमा होणार जे तुमच्या आधार नंबरला जोडलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही फॉर्म भरताना भलेही दुसरं कोणतंही अकाउंट नंबर दिला असेल तरीही फरक पडणार नाही. पैसे फक्त आणि फक्त आधार लिंक्ड खात्यातच जाणार. ही नवीन प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्समध्ये काम करते. पहिली स्टेप, तुमचा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर मंजूर होतो. दुसरी स्टेप, पेमेंटची प्रोसेस आधार बेस्ड सिस्टम मधून सुरू होते. आणि तिसरी शेवटची स्टेप, अनुदान थेट तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा होतं. आहे की नाही सोपं? बरं, हे सगळं तर आपण समजून घेतलं. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की याचा आपल्यावर म्हणजे लाभार्थ्यांवर थेट काय परिणाम होणार आहे? हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य बघा, हे या सगळ्या बदलाचं सार आहे. यात स्पष्ट म्हटलंय की अनुदान आता पोर्टलवर दिलेल्या बँक खात्यात नाही, तर लाभार्थ्याच्या आधारला जे खातं लिंक आहे त्यात जमा होईल. म्हणजे पैसे कुठे जाणार हे आता तुमचा अर्ज नाही, तर तुमचं आधार कार्ड ठरवणार आहे. मी हा मुद्दा पुन्हा एकदा अगदी स्पष्टपणे सांगतोय, कारण इथे कोणताही गोंधळ व्हायला नको. हे शक्य आहे की तुम्ही अर्जामध्ये जे बँक अकाउंट दिलंय त्यात पैसे येणारच नाहीत. पैसे फक्त आणि फक्त आधारशी लिंक असलेल्या खात्यातच जातील. हे पक्क लक्षात ठेवा. चला तर मग या सगळ्या चर्चेतून महत्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. सगळ्यात पहिलं, 1 एप्रिल 2026 ही तारीख विसरू नका. दुसरं, आता सगळं महाडीबीटी अनुदान फक्त आधार बेस्ड पेमेंटनेच होणार, म्हणजे ती जुनी अकाउंट बेस्ड पद्धत आता बंद. तिसरं, पैसे थेट आधारला लिंक असलेल्या बँक खात्यात जाणार. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक लाभार्थ्याने आपलं योग्य चालू बँक खातं आधारला लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. हे काम नक्की करून घ्या, तरच अनुदान वेळेवर आणि बरोबर जागी पोहोचेल. आणि जाता जाता एक प्रश्न, ही जी नवीन एकसारखी प्रणाली आणली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळण्याची प्रक्रिया खरंच सोपी आणि वेगवान होईल का? तुम्हाला काय वाटतं? यावर नक्की विचार करा.